नमस्कार. आज आपण एक महत्वाचा पार्ट बघतोय, जो दोन्ही पेपरसाठी महत्वाचा आहे. तो म्हणजे आरोग्य, हेल्थ. तर रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नव्हे, तर शारीरिक, मानसिक, सामाजिक रित्या पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. आता आरोग्याच्या संदर्भात कोरोनाच्या काळानंतर खऱ्या अर्थाने आरोग्याच्या संदर्भातली माहिती घेणं गरजेचं आहे. इथे काय म्हटलंय बघा, रोगाचा नुसता अभाव म्हणजे आरोग्य नाही, तर फिजिकली, मेंटली आणि सोशियली पूर्णतः सुदृढ असण्याची स्थिती म्हणजे आरोग्य होय. पुढे बघूया. तर रोगांचे प्रकार कोणकोणते आहेत बघा. तर बेसिकली दोन प्रकारचे रोग आहेत. एक आहे कालावधीनुसार, दुसरा आहे कारणांनुसार. कालावधीनुसार दोन प्रकारचे रोग असतात. एक असतो दीर्घकालीन रोग, एक असतो तीव्र रोग. म्हणजे एखादा आजार असा असतो की तो दीर्घकाळ चालत राहतो, आणि एक तीव्र रोग असतो. आणि कारणांनुसार जर म्हणाल तर अनुवंशिक रोग, उपार्जित रोग. अनुवंशिक रोग म्हणजे डाऊन सिंड्रोम, ज्याला डाऊन संलक्षण म्हणतात. तर उपार्जित रोग म्हणजे काय, तर त्याच्यामध्ये कम्युनिकेबल डिसीज आणि नॉन कम्युनिकेबल डिसीजचा समावेश होतो. संसर्गजन्य रोग कोणते आहेत, तर सर्दी आहे, फ्ल्यू आहे, डेंग्यू आहे, कोरोना आहे, त्याला कोविड-19 म्हणतो आपण. असंसर्गजन्यमध्ये डायबिटीज आहे, हृदयविकार आहे. एकाला हृदयविकार झाला म्हणजे लगेच दुसऱ्याला होत नाही, कम्युनिकेबल नाही येतो. आता याच्यामध्ये दिलेलं आहे संसर्गजन्य रोग व संक्रामक रोग काय असतात. तर बेसिकली दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक. मग वाहक कोण असणार आहे, कीटक. उदाहरणार्थ आपल्याला मलेरिया होतो. मलेरिया होतो म्हणजे काय होतो, तर एडिस इजिप्ताय नावाची डासाची मादी आपल्याला चावत असते. म्हणजे त्या कीटकामार्फत काय झाला, तर विशिष्ट प्रकारच्या सूक्ष्मजीवाचं वहन केलं जातं. तर त्याच पद्धतीने दूषित हवा, पाणी, अन्न किंवा घटक याद्वारे जे रोग पसरतात त्यांना आपण संसर्गजन्य रोग असं म्हणत असतो. यामध्ये अजून एक महत्वाची गोष्ट जी अशी आहे की संसर्गजन्य रोग जर आपण पाहिले, तर त्याचबरोबर आवाज येतोय माझा? हॅलो, हो सर. आवाज येतोय का? हो सर. हो सर. आता बघा, दूषित हवा, पाणी, अन्न किंवा वाहक यांच्याद्वारे जे रोग पसरतात त्यांना आपण संसर्गजन्य रोग असं म्हणत असतो. आता याच्यामध्ये बघा, रोगाचं नाव आहे, त्याचा कारक दिलेला आहे, संक्रमण कशाच्या माध्यमातून होतं, त्याची लक्षणं काय आहेत, त्याच्यावर उपाय आणि उपचार काय आहेत. तर सगळ्यात एक आजार आहे तो म्हणजे क्षय. क्षयला आपण ट्युबरक्युलोसिस किंवा टीबी असं म्हणतो. कशामुळे होतो, तर तो बॅक्टेरियामुळे होतो, म्हणजे जीवाणूमुळे होतो. काही आजार व्हायरसमुळे होतात, काही आजार बॅक्टेरियामुळे होतात, काही वाहकांमुळे होतात. आता मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली नावाचा जो कारक आहे, त्या कारकामुळे टीबी होतो. आता संक्रमण कसं होतं, तर एखादा रोगी आहे, त्याच्या शरीरामध्ये ऑलरेडी मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली जर आतमध्ये गेलाय, तर ज्याला तो रोग झालेला आहे अशा रोग्याच्या थुंकीतून हवेमार्फत रोग्याच्या सानिध्यात दीर्घकाळ राहणे, रोग्याच्या वस्तू वापरणे, तर या माध्यमातून त्याचं संक्रमण होऊ शकतं. आता टीबी होतो म्हणजे काय, तर तुम्हाला माहिती आहे की कुठलाही आजार म्हटला की त्या आजाराला सिमटम्स असतात, लक्षणं असतात. मग ती टीबीची लक्षणं कोणती आहेत, तर दीर्घ मुदतीचा खोकला, थुंकीतून रक्त पडणं, वजन कमी होणे,
श्वासोच्छ्वास प्रक्रियेस त्रास होणे, तर ही साधारणपणे लक्षणं आहेत. आता थुंकीतून रक्त लगेच नाही पडत, तर त्याला एक विशिष्ट कालावधी असतो. त्या कालावधीनंतर थुंकीतून रक्त पडायला सुरुवात होते. याच्यावर उपाय आणि उपचार काय आहेत, तर बीसीजी लस टोचून घ्यावी, रुग्णास इतरांपासून वेगळे ठेवावे, रेग्युलर औषध घ्यावे, आणि डॉट डॉट म्हणजे काय, डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट म्हणतात त्याला. डायरेक्ट ऑब्झर्वेशन ट्रीटमेंट डॉट हा उपचार पूर्ण व नियमित घ्यावा. तर असा जो आजार आहे त्याला आपण क्षयरोग किंवा ट्युबरक्युलोसिस म्हणत असतो. कावीळ, हेपेटायटिस म्हणतात त्याला. हेपेटायटिसचे वेगळे प्रकार आहेत. हेपेटायटिस ए, बी, सी, डी, ई, हे हेपेटायटिसचे 5 प्रकार आहेत. याचं माध्यम काय आहे, तर पाण्याच्या माध्यमातून होऊ शकतो, रुग्णासाठी वापरलेल्या सुयांच्या माध्यमातून, रक्तपराधान मधून होऊ शकतं, जे ब्लड ट्रान्सफर केलं जातं त्याच्यातून. याची लक्षणं काय आहेत कावळीची, तर भूक मंदावणे, गर्द पिवळी लघवी होणे, थकवा येणे, मळमळ येणे, त्यानंतर उलटी, राखाडी विष्ठा, बरोबर आहे की नाही, ज्याला मल आपण म्हणतो, तर ही त्याची लक्षणं आहेत साधारणपणे. यासाठी सगळ्यात बेस्ट आहे पाणी उकळून प्यावं, गाळून प्यावं, स्वच्छतागृहांचा वापर करण्यापूर्वी व नंतर हात साबणाने स्वच्छ धुवावे. हे आहे कावीळ. आता इथे लक्षात ठेवायचंय कारक काय आहेत, माध्यम कोणतं आहे, लक्षणं कोणते आहेत, उपाय उपचार कोणते आहेत. त्यानंतर आहे अतिसार. अतिसारला हगवण म्हणतात, इंग्रजीमध्ये त्याला डायरिया म्हटलं जातं. तर डायरिया हा जीवाणू विषाणूमुळे होतो. सिगेला बॅसिलस, अँटमिबा हिस्टोलिका, असे वेगवेगळे जीवाणू विषाणू आहेत. त्याच्यामध्ये सिगेला बॅसिलस, अँटमिबा हिस्टोलिका सारखे जे कारक आहेत, यांच्यामुळे हगवण किंवा अतिसार होतो. दूषित अन्न खाल्लं, दूषित पाणी पिण्यात आलं, तर हा आजार होतो. मग यामध्ये पोटदुखी, पाण्यासारखे पातळ जुलाब होणं, ही त्याची लक्षणं आहेत. अन्न नेहमी झाकून ठेवावे, पाणी उकळून प्यावे, जलसंजीवनी द्यावी, बरोबर आहे की नाही. जलसंजीवनी, आता उन्हाळ्याचे दिवस आहेत, सगळ्यांनी जलसंजीवनी तयार केली पाहिजे. 1 लिटर पाणी घ्यायचं, मग त्यामध्ये 1 चमचा साखर, 1 चमचा मीठ, थोडा खाण्याचा सोडा, किंवा अशा पद्धतीचं ORS किंवा पुडी सुद्धा मिळते WHO ने सांगितल्याप्रमाणे. तर ORS ची पुडी सुद्धा मिळते. ओरल रिहायड्रेशन सोल्युशन त्याला म्हणतात, ओरल रिहायड्रेशन सोल्युशन. तर उन्हाळ्यामध्ये काय होतं, आता उन्हाळा चालू म्हणून सांगतो, आपल्या शरीरातलं पाण्याचं प्रमाण कमी होऊ शकतो, उष्माघात होऊ शकतो. त्यामुळे जलसंजीवनी तयार करून ठेवणं केव्हाही गरजेचं आहे. त्यानंतर आहे कॉलरा. कॉलराला मराठीमध्ये पटकी असं म्हटलं जातं. तर साधारणपणे आपण जर विचार केला, तर पटकी कशामुळे येतो, तो व्हिब्रिओ कॉलरी नावाचा जीवाणू असतो. दूषित अन्न पाणी तुमच्या खाण्यापिण्यात आलं, उलट्या, तीव्र गुलजुला, पोट दुखणे, पायात पेटके येणे, काय करावं उपचार, स्वच्छता राखावी, उघड्यावरील अन्नपदार्थ खाऊ नये, पाणी उकळून प्यावे, कॉलरा प्रतिबंधक लस घ्यावी. त्यानंतर आहे विषम ज्वर. विषम ज्वरला आपण टायफॉइड म्हणतो. साल्मोनेला टायफी नावाचा बॅक्टेरिया आपल्या शरीरामध्ये जर गेला, तर विषम ज्वर होतो. दूषित अन्न व पाणी, भूक मंदावणे, डोकेदुखी, मळमळ, पोटावर पुरळ उठणे, अतिसार, साधारणपणे 104 डिग्री फॅरनहाइट पर्यंत टेम्परेचर येत असतं याच्यामध्ये. त्यामुळे स्वच्छ निर्जंतुक पाणी प्यावे, लसीकरण करून घ्यावं, सांडपाण्याची विल्हेवाट राहावी, हे त्याच्या मागची कारणं दिलेली आहेत. ओके. आता याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं आहे, जो टीबी होतो, तो साधारणपणे टीबीचा जर आपण विचार केला, तर टीबी मध्ये लक्षात येईल की तुम्हाला ट्युबरक्युलोसिस, 1 मिनिट, स्पिन नाही होते व्हिडिओ. ठीक. आता याच्यामध्ये लक्षात काय काय ठेवायचं आहे, की साधारणपणे लक्षणांपेक्षा आहे ना, तो कशामुळे होतो तो डिसीज, त्याच्या मॅच द पेअर विचारल्या जातात. ट्युबरक्युलोसिस, मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युली, कावीळ, हेपेटायटिस ABCD, देन अतिसार, हगवण, डायरिया, शिगेला बॅसिलस, इंटाबिमा हिस्टोलिका, पटकी, विब्रिओ कॉलरी,
देन विषमज्वर साल्मोनेला टायफी. त्यानंतर पुढे आहे डेंग्यू. डेंग्यू एडिस इजिप्ती प्रकारच्या डासांमार्फत डेंग्यू हा संसर्गजन्य रोग पसरतो. हा आजार फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 या विषाणूमुळे होतो. हे वाक्य पुन्हा एकदा बघा. एडिस इजिप्ती नावाची डासांची मादी जी असते तिच्या मार्फत डेंग्यू नावाचा संसर्गजन्य रोग पसरतो. तर फ्लेवी व्हायरस या प्रकारातील डेन 1-2 नावाचे जे विषाणू आहेत यामुळे डेंग्यू होतो. लक्षणं काय? तीव्र ताप, तीव्र डोकेदुखी, उलट्या होणं, डोळ्यांच्या खोबणीत दुखणं, रक्तातील ब्लड प्लेटलेट्स जे आहेत ज्याला रक्तबिंबिका म्हणतात त्यांचं प्रमाण कमी होणं, शरीरांतर्गत रक्तस्राव होणं. बघा डेंग्यू सगळ्यात भयानक आहे. तर शरीराच्या आतमध्ये रक्तस्राव होतो. डेंग्यूचा डास जो असतो साधारणपणे हा दिवसा दुपारच्या वेळेस किंवा दिवसामध्येच असतो, रात्री नसतो. चट्टेपट्टे असतात त्याच्यावर, तर लक्षात ठेवायचं आहे. तर एडिस इजिप्तायमुळे डेंग्यू, तर याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचा आहे जो हिवताप होतो तो अॅनाफिलस नावाची डास आहे. मगाशी माझं वाक्य चुकलं होतं. हिवताप म्हणजे मलेरिया जो होतो तो अॅनाफिलस डासाच्या मादीमुळे होतो. तर हत्तीरोग नावाचा रोग जो आहे तो क्युलेक्स नावाच्या डासाच्या मादीमुळे होतो. हत्तीरोग मध्ये काय होतं की साधारणपणे हात किंवा पाय इतका सुजतो की त्याचा हत्तीसारखा आकार होतो, म्हणून त्याला हत्तीरोग म्हणतात. तर क्युलेक्स नावाची डासाची मादीमुळे हा रोग होतो. त्यानंतर अॅनाफिलस व एडिस डासाचे वास्तव्य स्वच्छ पाण्यात असते, तर क्युलेक्स डास प्रदूषित पाण्यांमध्ये असतो. बघा, त्यामुळे अॅनाफिलस आणि एडिस सगळ्यात खतरनाक आहे. एडिस इजिप्टीमुळे साधारणपणे डेंग्यू, तर अॅनाफिलसमुळे मलेरिया होतो. तर यांचं वैशिष्ट्य असे की स्वच्छ पाण्यामध्ये राहतात, म्हणून पाणी स्टोअर होणार नाही याची आपण काळजी घेतली पाहिजे. क्युलेक्स डास हा प्रदूषित पाणी गटारांमध्ये असतो. पुढे आहे स्वाईन फ्लूचा संसर्ग डुक्कर या प्राण्याद्वारे तर माणसाद्वारे होतो. स्वाईन फ्लू, धाप लागणे, श्वसनाला अडथळा निर्माण होणे, घसा खवखवणे, शरीर दुखणे, तर ही साधारणपणे स्वाईन फ्लूची लक्षणं आढळून येतात. त्यानंतर पुढे जे आहे, पुढे सगळ्यात महत्वाची गोष्ट ती म्हणजे स्वाईन फ्लूचं निदान कसं केलं जातं. तर साधारणपणे आपला जो घसा आहे, घशातला द्रव, जसं कोरोनामध्ये लिक्विड घेत होते घशामधलं, तर घशातील द्रव पदार्थाचा नमुना प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवावा लागतो. जी आपली टेस्टिंग एजन्सी आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था, NIV म्हणतात त्याला, ती पुण्याला आहे. आणि नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेबल डिसीजेस, NICD, दिल्ली येथे आहे, जिला राष्ट्रीय संचारी रोग संस्था म्हणतात. त्या प्रयोगशाळेमध्ये तपासणीची व्यवस्था उपलब्ध करण्यात आलेली आहे. मार्च 2009 मध्ये मेक्सिको नावाच्या देशामध्ये स्वाईन फ्लू प्रथम आला होता. स्वाईन फ्लू इन्फ्लुएन्झा H1N1 या विषाणूमुळे होतो. हा रोग डुकरांमध्ये आढळणाऱ्या विषाणूंमुळे होतो. डुकरांमध्ये वावरणाऱ्या व्यक्तीला या विषाणूंची बाधा होऊ शकते. तर H1N1 लक्षात ठेवायचं आहे. एड्स म्हणजे अक्वायर्ड इम्युनो डिफिशियन्सी सिंड्रोम. हा रोग HIV म्हणजे ह्युमन इम्युनो डिफिशियन्सी व्हायरस या विषाणूमुळे मानवाला होतो. यामध्ये मानवाची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती हळूहळू दुर्बल झाल्याने त्याला विविध रोगांची लागण होते. यासाठी इलिझा नावाची टेस्ट, रक्ताची टेस्ट करावी लागते डायग्नोसिससाठी. HIV विषाणू पहिल्यांदा आफ्रिकेतील एका विशिष्ट प्रकारच्या माकडामध्ये सापडला. यामध्ये हे जे आहे एड्स कंट्रोल प्रोग्राम नॅशनल एड्स कंट्रोल प्रोग्राम जो आहे आणि UN एड्स यांच्यानुसार भारतात 80 ते 85% संसर्ग असुरक्षित विषम लैंगिक संबंधातून पसरत आहेत. आता प्राण्यांमार्फत होणारा रोग प्रसार कोण वाचतंय? चला, मी वाचते सर. वाचा वाचा. प्राण्यामार्फत होणारा रोग प्रसार. रेबीज. रेबीज हा विषाणू
जन्य रोग आहे. हा रोग संसर्ग झालेल्या कुत्रा, ससा, माकड, मांजर इत्यादी चावल्यानंतर होतो. या रोगाचे विषाणू मज्जातंतुवाटे मेंदूत प्रवेश करतात. हायड्रोफोबिया हे या रोगाचे एक महत्त्वाचे लक्षण आहे. या रोगामध्ये रोगी पाण्याला घाबरत असल्याने त्यास जलसंत्रास असे म्हणतात. रेबीज प्राणघातक रोग आहे, मात्र रोग होण्यापूर्वी लस देऊन त्यापासून संरक्षण करता येते. कुत्रा चावल्यानंतर या आजाराची लक्षणे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. रेबीज रोगाची लक्षणे 2 ते 12 आठवडे ताप राहतो. 2 अतिशयोक्ती करत वागणे. 3 पाण्याची भीती वाटणे. असंसर्गजन्य रोग जे रोग संसर्गातून किंवा संक्रमणातून पसरत नाहीत त्या रोगांना असंसर्गजन्य किंवा असंक्रामक रोग असेही म्हणतात. कर्करोग कर्करोग कॅन्सर पेशीच्या अनियंत्रित व अपसामान्य वाढीस कर्करोग म्हणतात. कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अबुर्द म्हणतात. कारणे अति प्रमाणात तंबाखू, गुटखा, धूम्रपान, मद्यपान करणे, आहारात चोथायुक्त अन्न पदार्थाचा, फळे व पालेभाज्यांचा समावेश नसणे, अति प्रमाणात जंक फूड, वडापाव, पिझ्झा इत्यादी खाणे यासारखी अनेक कारणे असू शकतात. आनुवंशिकता हेही एक कारण असू शकते. 2 मधुमेह डायबिटीज स्वादुपिंडात निर्माण होणारे इन्सुलिन हे संप्रेरक रक्तातील ग्लुकोज शर्करेच्या प्रमाणावर नियंत्रण ठेवते. इन्सुलिनचे प्रमाण कमी झाल्यास शर्करेचे प्रमाण नियंत्रित होत नाही. या विकाराला मधुमेह म्हणतात. या लक्षणाकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. रात्री मूत्रविसर्जनास वारंवार जावे लागणे, वजन खूप वाढणे किंवा कमी होणे यासारखी लक्षणे आढळतात. मधुमेहाची कारणे आनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायामाचा कष्टाचा अभाव, मानसिक ताणतणाव. सध्या देशात साधारणतः 7 कोटी मधुमेहाचे रुग्ण आहेत. जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रुग्ण भारतात आढळतात. 3 हृदयविकार हार्ट डायजेस्ट हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजन व पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची कार्यक्षमता कमी होते. यामुळे हृदयास जास्त कार्य करावे लागते व ताण आल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो. या लक्षणाकडे दुर्लक्ष करून छातीत असह्य वेदना होणे, छातीतील खांदे, मान, हात आखडणे, घाम येणे, अस्वस्थता, कंप जाणवणे. हृदयविकाराची कारणे धूम्रपान करणे, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रमाची कमतरता, व्यायामाचा अभाव, सतत बैठे काम करणे, आनुवंशिकता, तणाव, रागीटपणा आणि चिंता. हृदयविकार एंजियोप्लास्टी, बायपास सर्जरी, ओपन हार्ट सर्जरी, हृदय प्रत्यारोपण, स्टेंट्स टाकणे, पेसमेकर बसविणे. जेनेरिक औषधे असेही म्हणतात. या औषधाची निर्मिती व वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केली जाते.
ही औषधे ब्रँडेड औषधाच्या व त्याच दर्जाची असतात. जेनेरिक औषधे तयार करताना त्या औषधातील घटकाचे प्रमाण किंवा औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत असल्यामुळे संशोधनावर खर्च वाचतो. त्या जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड व औषधांच्या किमतीपेक्षा तुलनेने खूप कमी असते. पंतप्रधान जनऔषध योजना 1 जुलै 2015 भारत सरकारने जाहीर केली. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधे कमी किमतीत जनतेला उपलब्ध करून देण्यात येतात. त्यासाठी औषधी स्टोअर्स सुरू करण्यात आलेली आहेत. भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात, परंतु देशात मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावाने जास्त किमतीला औषधे विकतात. अमेरिकेत 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो. त्यामुळे औषधावरील शेकडो अब्ज रुपये तेथे वाचवले जातात. 7 एप्रिल जागतिक आरोग्य दिन, 14 जून जागतिक रक्तदान दिन, 29 सप्टेंबर जागतिक हृदय दिन, 14 नोव्हेंबर जागतिक मधुमेह दिन. थँक्यू मॅडम. बघा, आता मॅडमने वाचल्याप्रमाणे सगळ्यात महत्वाचं जे आहे, यामध्ये आपण महत्वाचे आजार त्यांनी आता वाचून दाखवलेले आहेत. यामध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की सगळ्यात महत्वाचं याच्यामध्ये एड्स कशामुळे होतो, एड्सच्या संदर्भातली माहिती आपण बघितली. प्राण्यांमार्फत होणारा रोग, कुत्रा चावल्यामुळे रेबीज हा विषाणूजन्य रोग आहे. कुत्रा चावला, ससा चावला, माकड चावलं, मांजर चावलं तर रेबीज नावाचा रोग होतो. या रोगाचं विषाणू मज्जातंतू वाटे मेंदूत प्रवेश करतात. विचार करा, डायरेक्ट तुमच्या नर्वस सिस्टीमवर परिणाम करतात आणि मेंदूमध्ये ते विषाणू जातात आणि मग हायड्रोफोबिया होतो. हायड्रोफोबिया म्हणजे जलद्वेष. म्हणजे काय, तर पाण्याची भीती वाटते. हा रोगी पाण्याला प्रचंड घाबरतो, त्याला जलसंत्रास म्हणतात. तर हा प्राणघातक रोग आहे. तुम्ही युट्यूबवर व्हिडिओ बघू शकता. ज्यांना रेबीज झाला तर ते अगदी मरणासन्न अवस्थेत वागत असतात. कुत्रा चावल्यानंतर ही आजाराची लक्षणं 3 महिने ते 175 दिवस म्हणजे 90 ते 175 दिवसात दिसू लागतात. अगदी यामध्ये 2 ते 12 आठवडे ताप राहतो. ज्या व्यक्तींना कुत्रा चावला, रेबीज झाला, ते अतिशय वेगळ्या पद्धतीने वागत राहतात, त्यांना पाण्याची भीती वाटते. त्यानंतर पुढे आहे संसर्गजन्य रोग. जे रोग संसर्गातून पसरत नाही, संक्रमणातून पसरत नाही, त्यांना असंसर्गजन्य रोग म्हणतात. यामध्ये कर्करोग जो आहे, कॅन्सर जो आहे, तो पेशींची जी अनियंत्रित वाढ होते, अपसामान्य वाढ होते, त्याला कर्करोग म्हणतात. यामध्ये काय होतं की कर्करोगाच्या पेशी समूहास किंवा गाठीस दुर्दम्य अर्बुद म्हणतात त्याला, तर गाठी तयार होत असतात. याची कारणं काय, तर अतिप्रमाणात गुटखा खाणं, तंबाखू, धूम्रपान करणं, मद्यपान करणं, आहारामध्ये फळे पालेभाज्यांचा समावेश नाही राहिला, ती पालेभाज्या नाही खाल्ल्या तरी कर्करोग होऊ शकतो. म्हणून आहारामध्ये फळे पालेभाज्या सर्व प्रकारच्या भाज्या खाल्ल्या पाहिजे. अतिप्रमाणात वडापाव खाल्ला, पिझ्झा खाल्ला, बाहेरचे पदार्थ खाल्ले, जंक फूड खाल्लं तर हा आजार होऊ शकतो. त्यामुळे आणि अजून एक अनुवंशिकता एक कारण याच्यामध्ये असू शकतं, ब्रेस्ट कॅन्सर वगैरे सुद्धा याच्यामुळे होऊ शकतो. मधुमेह जो आहे तो साधारणपणे आपलं जे स्वादुपिंड असतं, जिथे पॅनक्रियास नावाची ग्लँड आहे, अशा स्वादुपिंडामध्ये इन्सुलिन नावाचं जे हार्मोन्स आहे, ते ग्लुकोज शर्करा जे आहे आपण जे खातो त्यातून ग्लुकोज शर्करा तयार होतं, त्याच्यावर नियंत्रण ठेवण्याचं काम करतं. इन्सुलिन जर प्रमाण कमी झालं तर शर्करेचं प्रमाण नियंत्रित होत नाही. या आजारालाच डायबिटीज म्हणतात. तर याची लक्षणं काय, तर पुन्हा पुन्हा लघवीला जाणं, वारंवार मूत्र विसर्जनात जाणं, वजन खूप वाढणं किंवा अतिशय कमी होणं, अनुवंशिकता, अतिलठ्ठपणा, व्यायाम न करणं, मानसिक ताणतणाव याच्यामुळे मधुमेह होऊ शकतो. भारतामध्ये सध्या 7 कोटी हा थोडा कमी आकडा आहे, त्याच्यापेक्षा आकडा वाढलेला आहे. सगळ्यात जास्त रुग्ण डायबिटीजचे भारतामध्ये आहेत, लक्षात ठेवा. त्यानंतर हृदयविकार म्हणजे काय, तर हृदयाच्या स्नायूंना रक्ताचा व पर्यायाने ऑक्सिजनचा, पोषक द्रव्यांचा पुरवठा अपुरा पडल्यास हृदयाची
वर्किंग कॅपॅसिटी कमी होते, मग हृदयावर ताण येतो, मग हृदयाचा झटका येऊ शकतो. तर या लक्षणांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. याची लक्षणं काय आहेत बघा हृदयविकाराची. छातीत दुखणं, खांदे व मान, हात दुखणं, हात आखडणं, घाम येणं, अस्वस्थता वाटणं, व्हायब्रेशन होणं. याची कारणं काय आहेत? धूम्रपान, मद्यपान, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा, शारीरिक श्रम न करणं, व्यायाम न करणं, सतत बैठे काम करणं, अनुवंशिकता, तणाव, रागीटपणा, नेहमी चिंतेत राहणं, ही त्याची लक्षणं आहेत. हृदयविकार झाला तर त्याच्यावर आता सध्या काय काय उपचार आहेत बघा. तर ओपन हार्ट सर्जरी केली जाते, आवश्यकतेनुसार बायपास सर्जरी, एन्जिओप्लास्टी, हृदयाचं प्रत्यारोपण केलं जातं, हार्ट ट्रान्सप्लांट केलं जातं. ख्रिश्चन बर्नार्ड जे होते तर त्यांनी पहिलं हार्ट ट्रान्सप्लांट केलं होतं. स्टेंट्स टाकल्या जातात, पेसमेकर बसवलं जातं. हे नवीन सिस्टीम आहे सगळी. याच्यामध्ये अजून एक महत्वाचं आहे की जेनेरिक औषधं उपलब्ध करून दिली केंद्र सरकारने. किंवा जेनेरिक औषधं आता तुम्ही बघितलं असेल की जेनेरिक औषधांचे मेट्रो सिटीजमध्ये, मोठमोठ्या सिटीजमध्ये आणि इवन तालुका स्तरावर सुद्धा मेडिकल्स आलेले आहेत. जेनेरिक औषधांना आपण सामान्य औषधे म्हणतो. या औषधांची निर्मिती, वितरण कोणत्याही पेटंट शिवाय केलं जातं. ही औषधे ब्रँडेड औषधांच्या समकक्ष व त्याच दर्जाची असतात. उदाहरणार्थ तापाची गोळी किंवा कुठलीही गोळी घ्या तर मोठमोठ्या आजारांच्या गोळ्या महाग मिळतात, पण तुम्ही जेनेरिक औषध जर घेतलं तर त्याच्यामधला कंटेंट आणि मूळ औषधांमधला कंटेंट, जी महागडी औषधं असतात, तो जवळपास सारखाच असतो आणि त्याच दर्जाची असतात. जेनेरिक औषधं तयार करताना त्या औषधातील घटकांचं प्रमाण, औषधांचा फॉर्म्युला तयार मिळत नसल्यामुळे संशोधनावरील खर्च वाढतो. त्यामुळे जेनेरिक औषधांची किंमत ब्रँडेड औषधांच्या किमतीपेक्षा कमी असते, म्हणून जेनेरिक औषधं आलेली आहेत. साधारणपणे सत्यमेव जयते एक कार्यक्रम होता आमिर खानचा, तर तेव्हापासून ही जन औषधांबाबत जनजागृती झाली आणि तिथून खऱ्या अर्थाने भारत सरकारने 1 जुलै 2015 मध्ये पंतप्रधान जन औषधी योजना भारत सरकारने जाहीर केलेली. अतिशय छान योजना आहे बघा ही. या योजनेअंतर्गत उत्तम दर्जाची औषधं कमी किमतीमध्ये उपलब्ध होऊ लागली, औषधी स्टोअर सुरू झाली. भारतीय कंपन्या मोठ्या प्रमाणावर जेनेरिक औषधांची निर्यात करतात, परंतु देशामध्ये मात्र ब्रँडेड कंपनीच्या नावानेच जास्त किमतीला औषधं विकली जातात. त्यामुळे जेनेरिक औषधांचा वापर करायला हरकत नाही. अमेरिकेमध्ये 80% जेनेरिक औषधांचा वापर केला जातो बघा अमेरिकेमध्ये, त्यामुळे तिथले शेकडो अब्ज रुपये वाचवले जातात. त्यानंतर काही महत्वाच्या डेट्स आहेत लक्षात ठेवायचं आहे. 7 एप्रिल हा जागतिक आरोग्य दिन बऱ्याच स्पर्धा परीक्षांमध्ये विचारला गेलाय. 14 जून हा जागतिक रक्तदान दिन असतो. 29 सप्टेंबर हा जागतिक हृदय दिन असतो. 14 नोव्हेंबर जो बालदिन असतो तेव्हा जागतिक मधुमेह दिन सुद्धा असतो, तो साजरा केला जातो. तर अशा पद्धतीने आज आरोग्य या विषयावरचे महत्वाचे टॉपिक्स आज आपण बघितलेले आहेत. त्यामध्ये काय काय बघितलं आज आपण? सगळ्यात महत्वाचं आरोग्य म्हणजे काय, आरोग्याची व्याख्या पाहिली. त्यानंतर वेगवेगळे आरोग्य रोग पाहिले, कशामुळे कोणते रोग होतात, आणि त्या रोगांबरोबरच सगळ्यात महत्वाचं रोगांचे प्रकार आपण पाहिले. संसर्गजन्य रोग कोणते आहेत, रोग होण्यासाठी कारक कोणकोणते आहेत, मग टीबी कशामुळे होतो, कावीळ कशामुळे होतो, त्याच्यानंतर अतिसार, पटकी, विषमज्वर, त्याचबरोबर डेंग्यू, रेबीज बद्दलची माहिती पाहिली, हिवतापाबद्दलची माहिती आपण पाहिली, स्वाईन फ्लू जो आहे तर त्याच्या संदर्भातली माहिती सुद्धा आता बघितलेली आहे. एड्स कशामुळे होतो, त्याची रक्ताची चाचणी कोणती आहे, इलिझा नावाची टेस्ट कशी आहे, रेबीजच्या संदर्भात आपण पाहिलेलं आहे. त्यामुळे कुत्रा चावणं सोपं समजू नका, कुत्रे पाळताना काळजीपूर्वक काळजी घ्या. त्यानंतर पुढे आहे असंसर्गजन्य रोग, त्यामध्ये कर्करोगासंदर्भात माहिती पाहिली, जेनेरिक औषधांची आपण माहिती पाहिली, मधुमेहाची माहिती पाहिलेली, हृदयविकार त्यावरचे उपचार, हृदयविकार होण्याची कारणं आपण आता बघितलेली आहेत. आणि त्याचबरोबर हृदयविकारासंदर्भात नवीन तंत्रज्ञान काय काय आलंय ते आपण बघितलं. जेनेरिक औषधांची माहिती बघितली. जेनेरिक औषधं कधी सुरू झाली ते लक्षात ठेवायचं आहे. साधारणपणे 1 जुलै 2015 मध्ये सुरू झालेली आहे. आणि कोणत्या दिवशी कोणता दिवस साजरा केला जातो, जागतिक आरोग्य दिन, जागतिक रक्तदान दिन,
जागतिक हृदय दिन, जागतिक मधुमेह दिन, ही माहिती आपण बघितली. याचा पुढचा भाग आपण उद्या बघणार आहोत. सो गुड नाईट, शुभरात्री, थँक्यू.